या बातमीचे प्रायोजक आहेत सोलापूर का सोलरवाला, सोलर एनर्जी फॉर युअर होम अँड बिझनेस, नियर केके रेडीमेड, 7 रस्ता, सोलापूर। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोलापुरातून हजारो अनुयायी मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत। मध्य रेल्वे सोलापूर विभागाने या अनुयायींना मुंबईपर्यंत सुलभतेने पोहोचता यावं यासाठी खास रेल्वे देखील अनारक्षित रेल्वे देखील या ठिकाणी सोय केलेली आहे। सोलापुरातील अनेक जे भीमसैनिक आहेत, अनुयायी आहेत, मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत। आपण सध्या या रेल्वे गाडीमध्ये आहोत, जे अनेक जे भीमसैनिक आहेत, अनुयायी। त्याचा किती वर्षापासून तुम्ही मुंबईला जाता, काय सांगा? माझं नाव दीपक रामात कांबळे, मी 20 वर्षापासून 6 डिसेंबरला जात असतो। 20 वर्ष झाली? 20 वर्ष झालं। बरं, अगोदर कसं जात होतो आणि आता? अगोदर पहिला आम्ही कसं जात होतो, सिद्धेश्वरनेच जात होतो आम्ही पहिले। आता काय झालं, सिद्धेश्वरला नाही म्हणून आम्हाला जागा ही गाडी द्यायला दर वर्षाला आता नवीन चालू केली गाडी। ही टायमिंग आहे कसा 10चा इथनं, आणि तिथे जाते 10:15ला, 10:15ला जाते। मग आम्हाला काय लवकर पोहोचण्यासाठी आम्हाला इकडे लवकर यासाठी सोलापूरला यावं लागतं। तुम्ही 20 वर्षापासून 20 वर्षापासून आम्ही 20 जातो। वर्षापूर्वी कसं होतं जाणं, म्हणजे कसं जात होतं? जाणं म्हणजे कसं, एवढी गर्दी नव्हती पहिलं, त्यावेळी गर्दी कम राहायची आणि त्यावेळी एवढे डबे लागत नव्हते। जनरल डबे राहायचे आणि बाकीचे तिकडून मद्रास जे सिद्धेश्वर इथनं लागायची आणि चिन्हे बिन्ने सगळे यायचे। परदेश रेडिएशनचे ते काढून तिकीट लोक बसायचे, त्या डब्यात आमचे लोक घुसणार आणि ज्यांना तिकीट काढले त्यांना लोकांना तकलीफ देत होते। मुंबईला काय स्थिती असते, कारण उद्याच्या दिवशी काय कशी आता स्थिती? उद्याच्या शेती कसं असते माहित आहे का, आम्ही आता दादरला उतरणार, दादर पासून चालत जाणार आम्ही, तिथनं मग काय शिवाजी पार्कला जाणार, शिवाजी पार्क तिथनं काय पाळे गर्दी बघतो आम्ही, गर्दी बघितल्यानंतर मग परत आम्ही गर्दी लय राहिली ना, मग लांबनच आम्ही आतनं दर्शन घेऊन परत फिरतो हा रिटर्न परत आम्ही येत असतो। का तर वेटीला जावं लागतं आम्हाला, वेटी पासूनच आम्हाला गर्दी खुलली असते। दादरला की दादरला जागा मिळत नाही। हो, जय दादा, काय नाव, कुठून आलात आणि मुंबईला जातात? मुकुंद मसाज सिद्ध औषधी अमराई, आणि मी राहणार औषधी अमराई सोलापूर मधला आहे। मी जो वयाच्या 14 वर्षापासून जातो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दर्शनासाठी जातो खास, आणि त्यांनी आपल्यासाठी एवढे घेतल्यासाठी काम केलं आहे। मग आपले 1-2 दिवस त्यासाठी गेलं तर काय हरकत आहे, त्यासाठी सगळे बहिणीला बाचीला घेऊन आम्ही पूर्ण फॅमिली सगळी माझी घरची कसा उत्साह सगळे तर हा उत्साह नाही, एक दुःखाचा दिवस आहे। दिवसामध्ये दर्शन घेणं हा फार महत्वाचा दिवस आहे। त्या ठिकाणी चहाची सोय, आंघोळी सोय, जेवण पाणी, नाश्ता, हे सर्व गोष्टी सोय त्यांनी केली असती। तुम्हाला काही आठवतंय का वयाच्या 14व्या वर्षी कशी, म्हणजे कसं? त्यापूर्वी वयाच्या होत ना, त्या लोक एवढी प्रिय नव्हती। त्यात जसं लोकसंख्या चांगली वाढते ना, सगळ्या लोकसंख्येला सगळ्या यावं असं वाटतं, जावं वाटतं बाबासाहेब दर्शन, हे सगळ्यांना असं वाटतं मनातून। पहिलं कसं थोडेसे अनपढ लोक होते, आता सगळे शिकलेले सवरे मुलं सगळे, ते उत्साह सगळ्यांना जास्त वाढलाय। आणि बाबासाहेबांची काय शिकलेल्या घटनेमध्ये जी आहे ती सगळ्यांच्या डोक्यामध्ये आता सध्या आहे, ते बाबासाहेबांसाठी खास दर्शनासाठी जातात। दरवर्षी जात आहे का मुंबईला? काय विशेष असतं? आमच्या आंबेडकरांचं महापरिवर्तन दिन असल्यामुळे आम्ही त्याला दर्शन घ्यायसाठी जातो। कोण आले सोबत? आमचे मामी, मामेची मुलगी, सगळे आमचे बंधू भगिनी, कधीपासून जातो? किती वर्षापासून? जसं समजते तसं आम्ही जातो। हो, खूप गर्दी असते। काय नाव सांगा, कुठून आलात? माझं नाव ताराबाई जीवन वाघमारे, कुठून आहे? मी सोलापूरनं आले, स्टँड पासून। दरवर्षी जात आहे महापरिनिर्वाण दिनाला? आता दरवर्षी जात होते, आता लय दिवस झाले, ह्या पहिला वर्ष आहे म्हणलं जावं, हात पाय हलताय तेव्हा जाऊन बघून यावं म्हणलं। यापूर्वी कधी गेला होता? हा, गेलं ते लय वेळा जात होते सारखं दरवर्षी। ह्याच वर्षी आता जरा लेट झालंय म्हणून आता चालले बघा, दर्शन घेऊन येणार। बाबासाहेबांचा हो महापरिनिर्वाण हो हो, त्यांचा आशीर्वाद, अभिवादन करा। मी बी उत्साहाने चालले साहेब, माझे हात पाय हलतात म्हणून, पुढच्या वर्षी राहू दे नाही तर काय तर होऊ दे म्हणून निघाले बघा। नहीं उधर ही बैठो। हाँ, कहाँ से आए हो भैया? हम कर्नाटक गुलबर्गा डिस्ट्रिक्ट से आए कहाँ जा रहे हो? हम मुंबई चेताभूमि को जा रहे हैं। हाँ, हर साल जाते हो? हर साल जाते हैं हम मुंबई को चेताभूमि, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का महापरिनिर्वाण दिवस को जाते हैं। कर्नाटक से गुलबर्गा से 1000 लोग जाते हैं हर साल। कितना इंतजाम अच्छा किया है? फुल इंतजाम करे, और डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का एक ट्रेन छोड़ दिया, स्पेशल ट्रेन टू करवरी टू दादर, मुंबई।
ये पूरे लोग है ना चित्तभूमि के जा रहे पूरे। कहाँ से आ रहे हो? मैं गुलबर्गा कलबुर्गी हाँ, कहाँ जा महापरिवार निमित्त दादरला आम्ही टोटल इथून 300-400 लोक आहे. रेल्वे एससी एम्प्लॉयचे सचिन म्हणून आहे. हे रेल्वे मधून तिथले आपले स्टेशनचे मास्टर आणि तिथले रेल्वेचे पोलीस आणि कुठले सगळे आपले नेते मंडळी मिळून हे रेल्वे उद्घाटन करून आम्ही शांत रीतीनं 6 डिसेंबरला दादरला जाणार आहे. आणि बाबासाहेबांच्या दर्शनासाठी मी 40-50 वर्षापासून जातो. 50 वर्षापासून माझं नाव प्रकाश मूलभारती. म्हणजे लहान हा 50 वर्षापासून मी जातो. माझं नाव प्रकाश मूलभारती. अगोदर कसं होतं म्हणजे सिच्युएशन आणि आता काय लहानपणी म्हणजे 50 दादा त्या काळामध्ये कुठल्याही डब्यामध्ये घुसायचं, निळा पट्ट्या बांधायचं आणि निळा बॅचेस लावून कुठं बी घुसायचं, एसी मध्ये घुसायचं आणि पोलीस येणारे असं लफडा होत होतं. सोलापूरमध्ये लय मोठा गोंधळ झाला, गुलबर्गामध्ये गोंधळ झाला, कर्नाटकमध्ये. आणि आम्ही नंतर मोठे होऊन सगळे लीडर होऊन सगळे शांतता पाळून आता बी काही झालं तर आम्ही शांतता पाळत आणि बाबासाहेबांच्या दर्शन शांततेनं जाणार. रेल्वेचे जे डबे आहेत ते वाढवले आहेत म्हणजे हा वाढवले रेल्वेचे डबे. 16, 18, 22, 24. नाही आता पहिले 16 होते, पहिले 16 आणि 12, 14 होते. आता 18, 22 पर्यंत आपला सरकार आणि इथले काही सरकारनं आपल्याला केले अधिकारी केलेले आहे. त्याला आपल्याला लय आनंद वाटतो आपले. आणि तुम्ही काय सहकार्य दिलं पत्रकार तुम्हाला आमच्या सर्व स्वाभिमानानं जय भीम धन्यवाद सांगतो. अध्यक्षाने त्यांची विनंती आहे की सर्व भीमसैनिकीने शांततेने सर्व रेल्वे प्रशासकीयाला सर्व येणाऱ्या नागरिकांना सर्वांना सहकार्य करून भीम अनुयायांच्या आदरांजलीसाठी शांततेने जाऊ. पूर्ण माझे कुटुंब आहेत, माझी पत्नी आहेत, माझी मुलगी आहे. मुंबईला बाबासाहेबांना अभिवादन करायला हो. सोलापुरातून मुंबईकडे महापरिनिर्वाण दिनानिमित्त हजारो अनुयायी जात असतात. लोहमार्ग पोलिसांनी कशी व्यवस्था केलेली आहे, काय सुविधा आहे? लोहमार्ग पोलीस स्टेशनचे 20 कर्मचाऱ्यांनी, हेडक्वार्टरचे 20 आणि होमगार्ड विभागाचे 60 कर्मचाऱ्यांनी, एक अधिकारी आणि 6 अधिकारी सिनियर पी आणि बाकीचे 6 अधिकारी अशी नेमणूक केलेला आहे. आणि बाहेर सोलापूर शहरचे सुद्धा काय अधिकाऱ्यांनी SRPS प्लाटून वगैरे मागवलेला आहे. आणि बंदोबस्त शांततेत पार पडतोय. दरवेळेस आंबेडकर भीमप्रेमी अनुयायी नेहमी शांततेत जातात आणि शांततेत येतात. कुठल्याही काय डब्यांची संख्या देखील वाढवलेली वाढवलेला आहे 100. गेल्या वर्षीपेक्षा 2 डबे काहीतरी वाढवलेला आहे. या अगोदर 3-4 दिवसापूर्वी मिटिंग घेतलं होतं. त्या मिटिंग मध्ये आमची चर्चा झाली होती. हे प्रपोजल आमचा DRM साहेबांना कळवलं. DRM साहेबांनी सुद्धा सहकार्य केलेलं आहे. 2 डबे वाढवलेला आहे. भीम अनुयायी जात आहेत त्यांना काय आव्हान करतात? शांततेत जाणं आणि शांततेनं एवढंच माझं आव्हान राहील. त्यांना विनंती राहील. 6 डिसेंबरला जे लाखो अनुयायी मुंबईच्या दिशेने जातात, सोलापूर रेल्वे विभागातर्फे रेल्वेची कशी व्यवस्था आहे काय? यावर्षी सोलापूर रेल्वे विभागाने पूर्ण जय्यत तयारी केलेली आहे की जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जे मुंबईला जे अनुयायी जातील कोणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची पूर्ण आम्ही खात्री केलेली आणि जय्यत तयारी केलेली आहे. जय्यत तयारी म्हणून आम्ही आज इथं एक स्पेशल ट्रेन चालवणार आहे. मागच्या वर्षी 15 कोचेसची ट्रेन चालवली होती. यावर्षी आम्ही 22 कोचेसची ट्रेन चालवतोय आणि सर्व अनरिझर्व डबे आहेत. कमीत कमी 2,500 अनुयायी जाऊ शकतात. त्यानंतर आम्ही 3 ठिकाणी मदत कक्ष इथं ओपन करण्यात आलेले आहेत. याशिवाय RPFचे 70 जवान आहेत, JRPचे सुद्धा 50 जवान इथं आहेत आणि तिकीट चेकिंगचा 50 स्टाफ आणि ACRPF आणि मी स्वतः इथं सध्या प्लॅटफॉर्मवर उभा आहे. कुठल्याही अनुयायांना कुठल्याही प्रकारचा त्रास किंवा प्रॉब्लेम होणार नाही याची आम्ही पूर्ण खात्री बाळगत आहेत. सोलापुरात देखील हजारो अनुयायी जात असतात. त्यांची सेवा कशी आहे आपल्या रेल्वेची सेवा उत्कृष्ट प्रकारे कुठल्याही अनुयायाला त्रास होणार नाही आणि सर्वांना बसायला जागा भेटेल याची रेल्वे विभागाने पूर्ण काळजी घेतलेली आहे. तर एक गाडी कलबुर्गीहून आलेली आहे. आणखी कुठल्या गाड्या आहेत? सोलापूर विभागासाठी कलबुर्गीवरनं ही गाडी 11:20 ला निघालेली आहे. 6:30 निघाली आणि आता सोलापूरवरनं ही गाडी आता 9:30 वाजता आलेली आहे. ही एक गाडीमध्ये 22 कोच आहेत. ते पूर्णतः इनफ आहेत असे सफिशियंट कोचेस आहेत असे. सर्व क्राऊड बसून जाऊ शकते आरामात असे. पूर्ण शांततेत जाण्यासाठी RPF, JRP आणि तिकीट चेकिंगचा पूर्ण स्टाफ आम्ही जवळपास 200 स्टाफ इथं लक्ष ठेवून आहे आणि स्वतः आम्ही अधिकारी वर्ग सुद्धा इथं उपस्थित आहोत. ठीक आहे, धन्यवाद. काय सांगाल, कशी व्यवस्था केलेली आहे रेल्वे विभागानं आणि काय सांगाल? तर मी प्रवासी संघटना अध्यक्ष राजाभाऊ जाधव बोलतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त जे रेल्वे प्रशासनाने जे विशेष गाडी सोडलेली आहे त्याच्याबद्दल मी सर्व संघटनेच्या वतीनं त्याचा मी त्रिवार आभार व्यक्त करतो. कारण की सोलापूर शहर हे क्रांतीचं, हे चळवळीचं शहर आहे.
कारण सगळ्यात जास्त बाबासाहेब कुठं आले असतील तर ते सोलापूरला आलेले आहेत. म्हणून तर सगळ्यात जास्त संख्या सोलापूरमधून जाते आहे आणि सगळ्या संघटनेने ह्या गाडीसाठी मागणी केलेली होती आणि त्या पद्धतीनं रेल्वेने त्याचा विचार करून ही गाडी सोडलेली आहे. तर परत एकदा मी आपल्या सर्वांच्या वतीने आणि संघटनेच्या वतीनं मी रेल्वे प्रशासनाचा आभार व्यक्त करतो, त्याने रेल्वे गाडी सोडल्यामुळे.